नमस्कार, जनवाणीमध्ये आपले स्वागत। आपण माझ्या मागे जी दृश्य बघत आहात ती कल्याणमधील व्हर्टिक्स सोसायटीत लागलेल्या भीषण आगीची आहेत। मागच्या 2 महिन्यापूर्वी ही भीषण आग लागली होती। आधी 15व्या मजल्यावर लागलेली आग ही नंतर 16व्या मजला आणि 17व्या मजल्यापर्यंत पोहोचली। 3ही मजले या आगीच्या भीषण आगीच्या भक्षस्थानी पडले। अगदी हाकेच्या अंतरावर असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा आणि सोसायटीमध्ये सुद्धा असलेली अद्ययावत अग्निशमन यंत्रणा ही आग विझवण्यासाठी सक्षम पडली नाही। तब्बल 3 तास लागले ही आग विझवण्यासाठी। यामुळे प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कोणत्याही सुविधा नव्हत्या, अद्ययावत सुविधा नसल्याच्या टीका या प्रसार माध्यमांमध्ये झाल्या होत्या। ही आग नेमकी कशामुळे लागली, आता या आगींच्या घटना वाढू नयेत म्हणून कोणत्या उपाययोजना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या आहेत याचा आढावा घेणारा हा विस्तृत व्हिडिओ आपण बनवत आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आता अशा टोलेजंग इमारतींचं जंगल उभं राहत आहे। यासाठी सावधगिरी बाळगणं तितकंच महत्वाचं आहे। म्हणून आपल्या सोबत आहेत कल्याणमधील ज्येष्ठ पत्रकार अरुण देशपांडे, हे स्वतः सेफ्टी इंजिनियर आहेत। त्यांनी या संपूर्ण घटनेचा विस्तृत आढावा घेतलेला आहे। नेमकी काय घटना घडली, भविष्यात या घटना घडू नयेत म्हणून नेमका कोणत्या उपाययोजना कराव्यात याचाही सुद्धा त्यांनी याच्यातनं मागोवा घेतलेला आहे। जनवाणीतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्या मागे जी मोठी इमारत आहे त्याचं नाव आहे व्हर्टेक्स म्हणून। ही एक हाय राईज 17 मजली इमारत आहे। त्याच्यामध्ये 2 महिन्यापूर्वी 15 मजल्यावर आग लागली होती। आपल्याला आता त्या ठिकाणी जे काळं काळं झालेलं दिसतंय ती त्या ठिकाणी आगीचं त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी दिसतंय। त्या इमारतीमध्ये एकंदर आग का लागली, कशी लागली आणि ती पुन्हा लागू नये याच्याकरता आपण संबंधित सर्व जे नागरिक अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आपण याच्यामध्ये मुलाखत घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण इथे व्हर्टेक्सचे जे अधिकारी आहेत त्यांची मुलाखत घेण्याकरता आलेलो आहोत। नमस्कार, आत्ता आपण व्हर्टेक्स इमारतीचे जे सेक्रेटरी आहेत श्री सचिन गावडे यांच्याबरोबर त्यांचं जे त्या ठिकाणी आग लागली होती त्या आगी संदर्भात नेमकी ती आग कशी लागली, काय लागली आणि कशा पद्धतीने त्यांनी पुढे त्याच्यामध्ये काय होऊ नये म्हणून पुढे काय काळजी घेणार याच्याकरता त्यांची मुलाखत घेत आहोत। आपल्याकडे फायरच्या दृष्टीने फायरची पूर्ण सिस्टीम जी काय KDMC अप्रूव्ड आहे ती पूर्णच्या पूर्ण सिस्टीम इंटॅक्ट सिस्टीम आहे आपल्याकडे। मला वाटतं UDCPR प्रमाणे 2020 नंतर फायरचे स्प्रिंकलर घराच्या आतमध्ये असणं गरजेचं होतं। तर UDCPRच्या अगोदरची आमची बिल्डिंग असल्यामुळे 2020च्या अगोदरची बिल्डिंग असल्यामुळे घराच्या आतमध्ये स्प्रिंकलर नाही आहे, फायर सिस्टम नाही आहे। पण कॉमन एरिया जो काय आहे त्या सगळ्या कॉमन एरियामध्ये फायरचे स्प्रिंकलर्स, फायर हायड्रंट, होज पाईप सगळ्या गोष्टी एकदम इंटॅक्ट सिस्टम बनवलेली आहे। बिल्डरने हँडओव्हर करतानाच केलेली आहे आणि आपण पण ती बऱ्यापैकी म्हणजे 90% 99% इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे 1% किंवा काही 2-5% वर खाली असू शकतं पण बाकी फायर सिस्टम आपली एकदम बरोबर आहे। 26 तारखेला फ्लॅट नंबर 1502 मध्ये फायर लागली। त्याच्यानंतर 1501 आणि 1502 हे 2 मर्ज फ्लॅट असल्यामुळे ते दोन्ही फ्लॅट एकत्र केलेले असल्यामुळे ती पूर्ण आग त्या फ्लॅटमध्ये पसरली आणि हळूहळू कालांतरानंतर म्हणतात ना की डिले झाल्यामुळे किंवा फायर विझवण्यासाठी आपल्याकडे असलेली जी काही सिस्टीम आहे ती कुठेतरी कमी पडली। म्हणजे आमची सिस्टीम किंवा KDMCची सिस्टीम, कदाचित KDMCकडे आपल्या तुम्हाला माहितीच असेल की एक ती ट्रेवाली गाडी आहे ज्याच्यामधनं लोकांना रेस्क्यू करता येतं किंवा फायरचे जवान आहेत त्यांना एका सर्टन लिमिटपर्यंत पोहोचवता येतं। ती गाडी आमच्या दुर्दैवाने त्या दिवशी बंद होती। त्या दिवशी किंवा मागच्या काही 2-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून ती गाडी बंद असेल आणि ती गाडी न आल्यामुळे दुसरी गाडी आली त्याचं जे काही पाणी होतं ते 15व्या माळ्यापर्यंत पोहोचवता येत नव्हतं आम्हाला किंवा फायर ब्रिगेडच्या जवानांना। मग त्यांची सिस्टीम आहे, फायरची जी काही सिस्टीम आहे ती आमच्या सिस्टीमवरती म्हणजे त्यांची मॅनपॉवर आहे ती आमच्या सिस्टीमवरती पूर्णतः अवलंबून राहिली आणि आपल्याकडे आपल्या फायरच्या सिस्टममधनं पाणी वगैरे घेऊन त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्याला खूप उशीर झाला। 3 तास लागले। 3 तास लागल्यामुळे काय झालं, 1501-2 हे
ह्या 2 फ्लॅटमध्ये जी काय आग लागलेली, हे 2 फ्लॅट तर गेलेच होते, पण त्याच्यानंतर 16वा फ्लोअर आणि त्याच्यानंतर 17वा फ्लोअर असे पूर्ण 3 फ्लोअर जे आहेत ते जळून खाक झाले. फ्लोअर म्हणजे फ्लॅट नंबर 1, 2 साईड एक बाजू ती पूर्ण जळून खाक झाली. कदाचित असं आहे की आपल्याकडे आमची सिस्टम झाली किंवा KDMCची सिस्टीम झाली अगदी इंटॅक्ट असती, KDMC एकदम अगदी सुसह्य असती, सज्ज असती, तर हे जे काही ऍक्सिडेंट आहे ते टाळता आलं असतं किंवा कमी नुकसान झालं असतं. किंवा 2 फ्लॅट तर गेलेच होते. फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते पोचेपर्यंत, म्हणजे मी स्वतः पण त्या जागी उभा होतो जेव्हा फायर ब्रिगेडचे जवान आले, तेव्हा त्याच्या अगोदरपासून मी तिथे होतो. तिथे परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. तिथली परिस्थिती इतकी भीषण होती, आग इतकी भीषण होती की ती अगदी हाताबाहेर गेलेली परिस्थिती होती. आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी खरंच म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी खूप मेहनत घेतली, स्वतःच्या जीवावरती बेतून त्यांनी काम केलं, अगदी एक्सलंट वर्क केलं असं मी तर म्हणेन. शिडी लॅडरवाली जी गाडी आहे ती लॅडरवाली गाडी KDMCची बंद होती एक्सेप्ट. कदाचित तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल की लोक रेस्क्यू झाले त्याच्यामुळे त्या गाडीची गरज नव्हती, पण लोक रेस्क्यू झाले होते. 100% लोक रेस्क्यू झालेले. आणि बिल्डिंगचा एक स्मॉल पोर्शन आहे जिथे आग लागली होती. विषय असा आहे की ती जर गाडी असती सपोज, तर फायरचा माणूस फायरचा पाईप घेऊन पोडियमवरनं वरती गेला असता आणि जिथे आग लागली होती 15 माळ्यावरती तिथे बाहेर उभा राहून प्रेशरने पाणी आतमध्ये मारलं असतं, लवकर विजली असते, जेणेकरून फक्त 15वा माळाच गेला असता. 15वा माळाचा म्हणजे 1 नंबर 2 नंबर जो काय फ्लॅट आहे पर्टिक्युलर तो फ्लॅट गेला होता ऑलरेडी. फायर ब्रिगेड यायच्या अगोदरच त्या फ्लॅटमध्ये पूर्ण आग लागलेली. त्याचे 2 बेडरूम वाचले, आजही वाचले. एवढी 3 तासाची आग असून सुद्धा काहीतरी दरवाजा एक मधला बंद असल्यामुळे त्याचे 2 बेडरूम एका फ्लॅटचे वाचले. पण बाकी सगळं गेलं. आणि दोन्ही बाजूने विंडो फुटून दोन्ही बाजूने वरती आग जायला लागली आणि 16वा माळा नंतर 17वा माळा यावरती आग जी काय पसरली ती कदाचित पसरली नसती जर सपोज ती गाडी असती चालू असती, तर त्या ट्रे मधनं उभा राहून माणूस पाईप घेऊन गेला असता पाण्याचा. बघा ही गोष्ट बरोबर आहे, एक्सेप्ट आहे की मोठी सिस्टम जर असेल, मोठी बिल्डिंग जर असेल, तर मोठ्या बिल्डिंगची जी काय फायरची सिस्टम आहे त्यानेच आग विझली पाहिजे. आम्ही KDMC वरती अजिबात क्लेम नाही करत आहे. आज आमची ही 17 माळ्याची 18 माळ्याची बिल्डिंग आहे, इथे 100 माळ्याची बिल्डिंग असती तर आपण KDMC कडनं हे अपेक्षा ठेवली असती का की तुमचा तो लॅडर आहे तो 100 माळ्यापर्यंत गेला पाहिजे? असं अजिबात नाहीये. आम्ही KDMC वरती सुद्धा ब्लेम नाही करत आहे. पण म्हणजे दुर्दैव होतं आमचं की त्या दिवशी जर 15 माळ्यापर्यंत म्हणजे रीच मध्ये होता तो, ती जी जागा ती जी काय हाईट आहे ती KDMCच्या रीच मध्ये होती. ऍटलिस्ट तिथपर्यंत जाता आलं असतं. माणसं आतमध्ये किती होती त्यावेळेला त्या घरामध्ये? त्या घरामध्ये 2च माणसं होती आणि एक छोटं बाळ होतं, 2 वर्षाचं वगैरे बाळ होतं. अच्छा. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, जे ओनर आहेत संतोष शेट्टी म्हणून, त्यांच्या घरात आग लागली तेव्हा ते आजारी असल्यामुळे आतमध्ये बेडरूम मध्ये झोपले होते. आय थिंक त्यांची मिसेस होती आणि त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणे आलेले, त्यांचं एक छोटं बाळ होतं 2 वर्षाचं. तर ते छोटं बाळ झोपलं नव्हतं म्हणून त्यांच्या लक्षात आलं कदाचित की काहीतरी बाहेर आवाज येतोय, हॉलमध्ये कसला तरी आवाज येतोय, आगीचा आवाज होता ऍक्च्युली. आणि ते बाळ झोपलं नव्हतं, ते पळापळ करत होतं. मे बी ते झोपलं असतं घरात आतमध्ये तर हे दोघंही झोपले असते आणि मग मात्र अगदी त्यांच्या जीवावर बेतलं असतं, परिस्थिती वाईट झाली असती. बरं, याच्यामध्ये जे माहिती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं कळलं आहे. खरं काय माहीत नाही आपल्याला, पण ते एक कारण आहे. आता जेव्हा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये आग लागते त्यावेळेला बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात येईल की बाहेरून जे आपल्याकडे वीज पुरवठा होत असतो त्याचं व्होल्टेज डिफरन्स आहे हे सारखं कमी जास्त होऊन त्याच्यामुळे जे घर्षण होऊन त्याच्यामुळे आग लागते. आणि ती तसं झालं होऊ शकतं, पूर्वी खूप व्हायचं आपल्या इथे, आता थोडं कमी होतं. ते होऊ नये म्हणून एक तर त्याला प्रॉपर अर्थिंग पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं इलेक्ट्रिकचं एक हे असं की जास्त व्होल्टेज लगेच तिथे स्विच फ्यूज जातो त्याचा. अशा काही इलेक्ट्रिकच्या व्यवस्था तुमच्याकडे आहेत का, केल्या होत्या का? बघा प्रत्येकाच्या घरामध्ये MCB आहेत. MCB एक्झॅक्टली, मी आता तुम्हाला तेच सांगणार. प्रत्येकाच्या घरात MCB आहेत. असं जर काय झालं तर तो MCB पडला जायला पाहिजे. त्याच्यानंतर घराच्या बाहेर अजून एक आयसोलेटर दिलेला आहे. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर दिलेला आहे. बरोबर. तो ऍक्च्युली ट्रिप नाही होत पण तो बंद करण्याच्या कामाला येतो. आणि खाली मीटर आहेत, मीटर रूम मध्ये प्रत्येकाचा एक MCB आहे.
हा. म्हणजे वर तर आहेतच हम्म. घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या युनिट वाईज MCB आहेत हा हा आणि खाली मीटर बरोबर एक मोठा MCB आहे. जर सपोज असा काही इन्सिडेंट झाला तर तो फटकन पडतो. अच्छा. आणि ह्या केसमध्ये पण पडला होता, पडला होता. ह्या केसमध्ये सुद्धा पडलेला. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही जे म्हणालात हम्म. एकदम बरोबर आहे की आपल्याकडे प्रचंड फ्लक्च्युएशन आहे. हा. फ्लक्च्युएशनचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्याला कंट्रोल करणं खूप मुश्किल आहे. हम्म. पण तरी सुद्धा आम्ही आता ऑडिट करायला घेतलंय, इलेक्ट्रिकल ऑडिट. इलेक्ट्रिकल ऑडिट करायला घेतलंय आम्ही. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, जेव्हा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आले, त्यांनी इन्स्पेक्शन केलं. KDMCची पण टीम आली होती, MSEBची टीम आली, बऱ्याच टीम येऊन त्यांनी त्या आपापल्या परीने इन्स्पेक्शन केले. आणि आता आम्ही त्यांचा जो काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवरती पुढे काम करायला घेतोय. अच्छा. इन्स्पेक्शन जे तुम्ही इन्स्पेक्शनचा रिपोर्ट आलेला आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये असं काही नाही की कुठली सिस्टम तुमची खराब आहे किंवा हे त्यांनी काय सजेशन केलेत का? नाही, काही सजेशन नाही केले. ते म्हणाले की तुम्ही ऑडिट करून घ्या एकदा. अच्छा, एवढं. असं. पण जनरली साहेब अशा जेव्हा ॲक्सिडेंट किंवा अशा मोठ्या घटना घडतात तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचे पूर्वी आपल्याला काही त्याच्या सूचना मिळत असतात थोड्या थोड्या. म्हणजे कुठेतरी आपलं लक्षात अरे व्होल्टेज डिफरन्स जास्त आहे की इथे जरा कटकट आवाज होतो आहे, लाईट हे दिसते आपल्याला. असे काही तुमच्याकडे असे काही नोटिंग किंवा कोणी कंप्लेंट्स केल्या आहेत किंवा असं दिसतंय, असं काही झालं होतं का? फ्लक्च्युएशनचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल लोक करतात कंप्लेंट करतात हो तशा. करतात. असंही मीडियामध्ये ज्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये असं होतं की उदाहरणार्थ तुमचा फायर हायड्रंटचा वरचा वॉल काहीतरी बंद होता किंवा काय असं, त्या निमित्त काय एक्झॅक्टली वॉल कुठला बंद होता हे आजही मला माहिती नाही. आज माहिती. ठीक आहे. पॉईंट नंबर 1 असं आहे की जर वॉल बंद असेल सपोज तर तुम्ही आजही बघू शकता, आम्ही जाणून बुजून ते पेंडिंग ठेवलंय. ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट मधनं बाहेर जेव्हा आपण निघतो तिथे वरती POP पूर्ण कापलाय आम्ही रिपेअरिंगसाठी. तर त्यावेळी तिथे काही लिकेजेस होते. बर. ते POPच्या आतमध्ये पाईपलाईन आहे, तर त्या पाईपलाईन मधनं लिकेज होतं. ते लिकेज पाणी टपकत होतं POP वरती. POP मध्ये आपल्या डोक्यावरती जशी लाईट आहे तशी लाईट होती आणि त्या लाईटच्या होलमधनं पाणी खाली टपकत होतं. तर त्याच्यासाठी आम्ही ते पूर्ण POP कापून तिथलं रिपेअरिंग केलं. अच्छा. कदाचित असं होऊ शकतं की ते रिपेअर करताना वरती बंद गेला असेल, टेम्पररी बेसिसवरती त्याने बंद केला असेल आणि विसरून गेला असेल, होऊ शकतं. आमची सिस्टम चालू होती. तुम्हाला खरं सांगायचं म्हटल्या KDMC कडनं जे काही फायरच्या गाड्या आल्या होत्या त्यांनी फक्त वॉटर सप्लायचं काम केलं. अच्छा. त्यांच्या गाडीतलं कोणतंही पाणी गाडीतून डायरेक्ट 15व्या माळ्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा 15 माळ्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा वरपर्यंत जी काय ट्रॉली माणसांना घेऊन जाणारी किंवा रेस्क्यू करणारी गाडी म्हणाल ती बंद होती. तर त्यांच्या माणसांनी, KDMCचे जे जवान होते त्यांनी एकदम अतिशय उत्कृष्ट काम केलं. त्याच्याबद्दल काहीच म्हणजे कोणी प्रश्नच उचलू शकत नाही. बरोबर. आणि त्यांनी जे काय पाणी यूज केलं किंवा त्यांना जे काय आवश्यक असलेली सिस्टीम होती ती फायरची पूर्ण सिस्टीम आमची चांगली होती आणि मुळात चांगली होती. बट ऑब्विसली ना, म्हणजे ती 3 तास साहेब पंप चालला आपला खालचा. 3 तास कंटिन्युअसली पाणी चढवत होते वरती. KDMCच्या ज्या गाड्या आलेल्या, फायरच्या ज्या गाड्या आल्या होत्या त्या गाड्यांमधलं पाणी जेव्हा फायरची टाकी अर्ध्यापेक्षा खाली गेली, मला खालून फोन आला, मी वरती पोडियमलाच होतो, खालून फोन आला की पाणी आधे से नीचे गया है. मग इथे आपल्या चौधरी साहेब जे चीफ इंजिनियर आहेत त्यांचे असिस्टंट आहेत, मला वाटतं वाघमारे आडनाव त्यांचं, आय थिंक लोखंडे, सॉरी लोखंडे आहेत. बरोबर आहे. लोखंडेंना मी भेटलो आणि लोखंडेंना म्हटलं तुमच्या गाडींमधलं जे काय पाणी आहे ते टाकीमध्ये स्टोअर करायला लावा पहिले. लोखंडेंनी 1 मिनिटाचा पण वेळ घालवला. ताबडतोब त्यांच्या गाड्यातलं 3 गाड्यांमधलं वगैरे पाणी आमच्या फायरच्या टाकीमध्ये चालू केलं आणि फायरच्या टाकीमधलं पाणी वरती सप्लाय ऑलरेडी चालूच होता, त्यामुळे आम्हाला पाणी कमी नाही पडलं. तर याच्यामध्ये एक गोष्ट पण मला अशी कळली की त्या ठिकाणी जी गॅस सिलेंडर होते त्याच्यावरती प्लॅस्टिकची पाण्याची लाईन होती, ती जळल्यामध्ये पाणी त्यावर पडत होतं. त्यामुळे तो एक मोठा जो इन्सिडेंट घडला असता अजून वेगळा, गॅस सिलेंडर स्फोट व्हायचा, तो वाचला. कसं आहे, बेसिकली आपल्या किचनमध्ये पाण्याची लाईन असते, बरोबर, आणि सिलेंडर सुद्धा आपण किचनमध्येच ठेवलेले असतात. बरोबर. प्रत्येकाचे सिलेंडर किचनमध्ये असतात. बरोबर आहे. तर जेव्हा आग लागली तेव्हा वॉटर सप्लायच्या ज्या लाईन आहेत त्या PVC आहेत ना, तर त्या विरघळल्या. त्या विरघळल्या आणि पाणी चालू झालं. आणि जेव्हा पाणी
चालू झालं, फ्लो जेव्हा त्यांचा खाली चालू झाला तेव्हा जवळपास एक 25% वगैरे सिलेंडर पाण्याच्या आतमध्ये बुडला होता. अच्छा. त्याच्यामुळे तो थंड राहिला किंवा त्याच्यावरती स्प्रे होत असेल. आता एक्झॅक्ट तिथलं लोकेशन पण सांगता नाही येणार, पण त्यामुळे पाणी वाचलो आपण. त्याच्यामुळे सिलेंडर फुटले नाही. सिलेंडर न फुटल्यामुळे एक मोठा धोका टळला. अजून एक विषय असा कळला की जेव्हा अग्निशमन अधिकारी वरती लोकांना काढायला जात होते तेव्हा लोकांचं रिलक्टंट होते खाली यायला. काही जणांना 1-2 जण मारून खाली आणायला लागलं. नाही 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 असं नाही झालं. असं का? पण नाही नाही, रुमर्स असतील हे, मला तरी नाही वाटत. कारण जेव्हा 15व्या माळ्यावरनं मी स्वतः खाली येत होतो तेव्हा सगळ्यांना माहिती झालं होतं की आग लागली आहे आणि सगळ्या फ्लोअरपर्यंत, इव्हन माझा 5व्या फ्लोअरपर्यंत सुद्धा धूर पसरला होता. सगळ्यांना माहीत झालेलं आणि सगळी लोक दाराच्या बाहेर म्हणजे लॉबीमध्ये जमा झाले होते. क्या हो गया, काय झालंय, कुठे काय झालंय, असं चालू होतं. तर आम्ही खाली उतरताना सगळ्यांना सांगितलं की फक्त तुमच्या घराची चावी घ्या, तुमचा दरवाजा खिचून घ्या आणि खाली उतरा. घरात कोणीच थांबू नका. घरात कोणीच थांबले नव्हते. फक्त एकच फॅमिली अशी होती जी 16व्या फ्लोअरवरती, त्यांना माहीतच नव्हतं ऍक्च्युली. अच्छा. त्यांच्या घराच्या आतमध्ये काहीतरी पेंटिंग वर्क वगैरे चालू होतं. तर 1-2 पेंटर होते. एक काकू होत्या, एक त्यांचं वय असेल जवळपास काहीतरी 55-60 वर्ष वय असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, आणि त्यांची आई होती, ती अतिशय म्हातारी आहे. अच्छा. हा, ते घरात होते. आम्हाला कोणाला माहित नव्हतं की ते घरामध्ये आहेत. आम्हाला असं वाटलं की सगळे उतरलेत, आपण सगळ्यांना बाहेर निघायला सांगितलं होतं किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती कंटिन्युअसली मेसेजेस चालू होते की फायर झालंय. इव्हन म्हणजे आम्ही एखाद्या व्यक्तीला सांगण्याच्या अगोदर त्याने व्हॉट्सअपवरती बघितलंय की आपल्या बिल्डिंगमध्ये असं झालंय. बरं. अशी परिस्थिती. आता ह्या सगळ्या तुमच्यासारख्या ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी दर 6 महिन्यांनी तुम्ही असं एक इव्हॅक्युएशन ड्रिल करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ते तुम्ही कधी झालंय की तुम्हाला कोणी सजेस्ट केलं होतं का असं केलं पाहिजे? बघा, तुम्हाला मी सांगतो, आम्ही ह्या कमिटीवरती 2022 मे मध्ये आलोय. बरं. तेव्हापासून आतापर्यंत माझ्या मते 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं 2 की 3 वेळा आम्ही हे फायरचं ड्रिल ठेवलं होतं, मॉक ड्रिल ठेवलं होतं. पण लोकांना ह्यामध्ये इंटरेस्ट नसतो अजिबात. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही एज्युकेट करायला जाता लोकांना, पण त्यांना त्याच्यामध्ये असा काही खूपसा इंटरेस्ट नसतो, त्यांना आवडत नाहीत ह्या गोष्टी. पण आता आम्ही एक उपाययोजना म्हणून आजच आमचे जे फायरचे वेंडर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. साळुंके म्हणून वेंडर आहेत आमचे, संदीप साळुंके, त्यांच्याशी माझं आजच बोलणं झालं. आम्हाला प्रत्येक फ्लोअरवरती, प्रत्येक फ्लोअरच्या लॉबीमध्ये जिथे जिथे फायरची सिस्टीम आहे किंवा तो होज पाईप वगैरे जो आहे, तर तो कसा ऑपरेट करायचा, हाऊ टू ऑपरेट, अँड म्हणजे अशी सिच्युएशन आली तर मग आपण प्रशिक्षण काय करायचं. तसं लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर आपण लोकांपर्यंत पोहोचायचं. प्रत्येक फ्लोअरवरती जे 6 फ्लॅट आहेत तेवढ्या 6 फ्लॅटचे जे कोणी ओनर्स असतील त्यांना बाहेर घ्यायचं आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचं एक्सपर्ट माणसांकडनं, असं ठरवलंय. आणि आजच माझं बोलणं झालं. तुमच्याकडे जे आता फायर एक्सटिंग्विशर आहेत किंवा तुमच्याकडे आता स्प्रिंकलर आहेत काही ठिकाणी, तर याचं सगळ्याचं तुम्ही टेस्टिंग क्वार्टरली करता का? तुम्हाला कोणी सांगितलंय का करायला पाहिजे वगैरे? हे इन्सिडेंट झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही टेस्टिंग करायला पाहिजे. ठीक आहे. ह्याच्या अगोदर माहिती नव्हतं? नाही, माहिती होतं सुद्धा. अच्छा. नाही असं म्हणता नाही येणार, माहिती होतं. पण बऱ्याचशा दिवसांमध्ये काय झालं, मधला जो पिरियड होता, कोविडचा जो काय काळ झाला, त्याच्यानंतर आमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर येऊन बसले होते. तर त्यावेळी विषय काय झाला की ह्या सगळ्या गोष्टींकडे आहे ना, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच केलं गेलं. ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या थोड्याशा मागे पडल्या. 2022 मे मध्ये आम्ही कमिटीवरती पुन्हा आलो आणि पुन्हा एक एक गोष्ट जी काय कॉलेज झाली आहे, जी काय खराब झाली आहे, त्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 महिन्यापूर्वी कल्याणला वोर्टेक्स इथे 15व्या मजल्यावरती आग लागली होती आणि त्यावेळेला खूप चर्चा झाली होती की बाबा त्याच्यामध्ये काही कोणाच्या त्रुटी आहेत, काय आहेत. तर हे अशा पुन्हा आग लागू नये म्हणून महापालिकेची काय व्यवस्था आहे आणि महापालिका दृष्टीने काय करते आहे याच्याकरता अग्निशमन केंद्राचे समोर आपण इथे आलेलो आहोत. त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण आता मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं आणि काय करायला पाहिजे याच्याकरता, याची व्यवस्था आपण यांच्याकडनं समजून घेऊ. नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री नामदेव चौधरी यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. पण त्याच्यामध्ये काही वेळेला आमच्या असे कानावर आलं की काही अग्निशमन केंद्रामध्ये सुद्धा काही
अपुरं काही व्यवस्था आहे किंवा त्या ठिकाणी काही बरोबर काही नव्हतं अशाही काही गोष्टी ऐकायला आल्या. पण त्यामुळे त्याविषयी त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन करायला आलो किंवा एकंदर व्होर्टेक्सला जे काही आग लागली ती कशामुळे आग लागली आणि त्यावेळेला अग्निशमन दलाने नेमकं काय काम केलं? साधारणतः 6:50च्या दरम्यान 5:50च्या दरम्यान आग लागल्याची सूचना प्राप्त झाली वाटसरूकडून. आमची गाडी ताबडतोब बाहेर काढली आणि हायराईज बिल्डिंगला आग असल्यामुळे शक्यतो आम्ही 2 गाड्या बाहेर काढतो एकाच वेळेस. ती घटना छोटी असो किंवा मोठी असो. तिथं गेल्यानंतर 15व्या माळ्यावर आग लागली होती. सर्वप्रथम आमचं काम असतं बचाव कार्य करणं. प्रथम बचाव कार्य सुरू केलं. त्याच पाठोपाठ बिल्डिंगची अग्निशमन यंत्रणा आहे ती चालू करण्याचा प्रयत्न केला आणि ती चालू केली आणि त्याद्वारे आगीवरती साधारणतः 1.5 ते पावणे 2 तासात पूर्णपणे नियंत्रण आणलं. त्याच्यामध्ये काही जीवितहानी किंवा मुला त्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही बाहेर काढलं किंवा काय करायला लागलं? याच्यामध्ये जीवित किंवा जखमी असं काही नाही. एक वयस्कर महिला होत्या. त्यांना माझ्या कर्मचाऱ्याने 15व्या माळ्यावरून पाठीवर बसून खाली सुखरूप उतरवलं. त्याच्यानंतर लहान मुलं होती. टोटल आम्ही 7 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. कसं शिडीवरनं बाहेर नसतं हां, बाहेर स्टेअरकेसद्वारे. स्टेअरकेस होय. तर महापालिकेची जी व्यवस्था होती ती कशी काय पुरेशी होती किंवा काय त्यावेळेला उपलब्ध होती? कसली? जी काय महापालिकेची व्यवस्था होती 2 विषय, नाही, एकदा नाही. आग विझवणं, दुसऱ्या विषयाने लोकांची जीवितहानी वाचवणं. होय. याविषयी आपली जी काही व्यवस्था त्यावेळेला होती पुरेशी होती का काय? होय. आता माझ्याकडे 6 गाड्या आहेत अच्छा. माझ्या स्टेशनला. गरजेनुसार आम्ही गाड्या मागवत असतो. आम्हाला जर वाटलं आगीचं प्रमाण वाढू शकतं तर आम्ही आमचे दुसरे 5 स्टेशन आहेत तिथून पण गाड्या मागवतो. अच्छा. हां, आणि त्या दिवशी मागवल्या होत्या आपण गाड्या. बरं. आणि आग जी लागली ती तुम्ही नंतर शोध घेतला आणि कशामुळे आग लागली असं कळलं असेल तुम्हाला? ज्यांच्या घरामध्ये सुरुवातीला आग लागली त्यांना विचारलं असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली ती आणि त्याने विझवण्याचा प्रयत्न केला. पण हवा खूप असल्यामुळे त्यांच्या त्या आटोक्याच्या बाहेर झाल्यामुळे त्यांनी ते बाहेर पडले आणि आजूबाजूवाल्यांना सांगितलं बाहेर पडण्यासाठी. म्हणजे त्यांनी तसं खूप मोठं काम केलं. अच्छा. हां, म्हणजे जी जीवितहानी वाचली किंवा जखमी जे कोणी झालं नाही त्याचं कारण त्या माणसाने स्वतःचा जीव वाचून दुसऱ्यांना पण वाचवलं. अच्छा. पण त्यांचं जे फायर हायड्रंट सिस्टीम किंवा जी सिस्टीम होती ती बरोबर होती का? त्या यंत्रणेद्वारेच आपण आग विझवलेली आहे. अच्छा. हां, त्या यंत्रणेद्वारेच आग विझवलेलं आहे टोटली. कारण 3 माळ्यावर आग होती. त्यांची यंत्रणा चालू करून 3ही माळ्यावर माझे माणसं कार्यरत राहिली आणि ते आग विझवलेली. म्हणजे आग वाढू दिली नाही. जी होती तेवढ्यातच. बाकीचे टोटल 18 ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये 13 ब्लॉक वाचवण्यात आमच्या लोकांना यश आलं. त्यावेळेला जी काही घटना घडली त्यावेळेला त्याच्यानंतर प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या आल्या त्याच्यामधून 2 विषय समोर आले होते. एक विषय होता की जी त्या इमारती जी व्यवस्था असायला पाहिजे होती ती व्यवस्था चालू नव्हती व्यवस्थित किंवा त्या ठिकाणी कुठला वॉल बंद होता त्या ठिकाणी त्यामुळे पटकन चालू नाही झालं. आणि दुसरा विषय म्हणजे महापालिकेची सुद्धा जी व्यवस्था आहे ती पुरेशी काही बिघाड त्या ठिकाणी होतं किंवा त्याला उपलब्ध नव्हतं. एक कुठलं तरी आपला गाडी दुरुस्तीला गेली होती असं काय नेमकं त्यावेळेला होतं? नाही, आमच्या अग्निशमन दलाने सोसायटीच्या यंत्रणेद्वारेच आग विझवलेली आहे. आमच्या गाडीतून पाणी सोसायटी टँकमध्ये टाकलं आणि तसे ती आग विझवलेली आहे. कारण आम्ही कमी वेळामध्ये पोचण्याचा प्रयत्न करतो. जर साधारण माझ्या गाडीनेच आग विझायची तर माझ्या कर्मचाऱ्याला तेवढे 17 माळे होज घेऊन जायचं. हां. एक टाकत असं 17 माळे होज घेऊन जायचं. आणि सोसायटीची यंत्रणा सुस्थितीत असल्यामुळे माझ्या लोकांना काम करता आलं. आग लवकर विझवता आली. इतरत्र वाढली नाही. अच्छा. म्हणजे त्यांची यंत्रणा चांगली होती. काय त्यात नाव ठेवण्यासारखं काय नाही.
पण तुम्ही जे तिकडे बघितलं असेल त्या ठिकाणी जे दर 6 महिन्यांनी फॉर्म बी भरणं किंवा असं आहे, त्यासुद्धा ज्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण केलेल्या होत्या का ते? त्यांचं दरवर्षी आपल्याकडे बी फॉर्म येतो बी फॉर्म, ते सुद्धा त्यांनी हो केलं होतं. बऱ्यापैकी आहे त्यांचं, मी काय त्यांना हे नाही, पण बऱ्यापैकी त्याच यंत्रणेद्वारे आग विझलेली आहे. अच्छा, तर तिथे आता काय करायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी आता आग लागू नये किंवा आता जे तुम्ही म्हणता की इलेक्ट्रिकचं हे घडलं, त्या ठिकाणी काय इलेक्ट्रिकचं हे बरोबर नव्हतं असं का त्यांनी इलेक्ट्रिक ऑडिट वगैरे का करायला पाहिजे असं वाटतं मला? कसं आहे, रूल्सनुसार दर 10 वर्षांनी एकदा इलेक्ट्रिक ऑडिट व्हायला पाहिजे. हां, ते होत नाही बऱ्याच ठिकाणी. आता इथे आता ऑडिट करायला लावलं आहे, आता त्याच्यावरून आपल्याला कळेल काय नेमकं काय प्रॉब्लेम होता. पण ॲक्च्युली त्यांचं जे आग जी लागली त्यांनी CCTVचा एक बॉक्स लावला होता, तिथे पहिल्यांदा आग लागली. अच्छा, CCTVच्या एवढा इलेक्ट्रिक नाही, असा बॉक्स लावला होता. अच्छा, त्यालाच आग लागली त्याला आग लागली असं ते स्वतः मालक बोलले आपल्याला. बरं बरं. पण आता कल्याणमध्ये जर का आपण विचार केला तर आपण मुख्य विषय आपला असा आहे साहेब की एक आग लागली, तुम्ही ती विझवली, अनेक ठिकाणी जाता, पण त्या पुन्हा होऊ नये याच्याकरता काय केलं पाहिजे किंवा आता आपण आम्ही दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल अग्निशमन सप्ताह साजरा करतो. त्यावेळेस आम्ही प्रत्येक आमच्या फायर स्टेशनचे नंबर देतो, म्हणजे पत्रकं वाटतो. हे बघा, ह्या पद्धतीची पत्रकं आहेत. हे पत्रकं आम्ही आता तर बनवलेत, जनजागृतीसाठीच आहेत, पण दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान जनजागृती करत असतो. सोसायटीमध्ये जाऊन डेमो देतो. बरेचसे विद्यार्थी येतात आमच्याकडे, शाळेतले विद्यार्थी, त्यांनाही आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर डेमो दाखवताना हे फायर एक्स्टिंग्विशर प्रत्येक बिल्डिंगमध्ये असतं. आज मी तुमच्याशी संभाषण करताना मी जे बोललेलो कदाचित तुम्ही विसराल, पण याच्यामध्ये बघा एक चित्र दिलेलं आहे. हे कसं ऑपरेट करायचं ते चित्र दिलेलं आहे. ते जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही आगीवर नियंत्रण करू शकता. फर्स्ट एड. आणि तुम्ही हे करत असताना तुम्ही ताबडतोब फायर ब्रिगेडला संपर्क करायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आजच्या स्थिती, आता आम्ही लोकांनी टोल फ्री नंबर दिला आहे महापालिकेने, 1800-233-7383. हे झाड पडलं तरी तुम्ही कॉल करू शकता, आगीसारखी घटना घडली तरी करू शकता फायर ब्रिगेडला. किंवा महापालिकेत टोल फ्री नंबर आहे. बरं, मला एक विचारायचं आहे की कुठूनही समज तुमच्याकडे कॉल आला असला, झाड पडलं म्हणा किंवा, तर त्या ठिकाणी तुमच्या स्टँडर्डप्रमाणे किती वेळात तुम्ही पोचलं पाहिजे असं आहे? आमचे प्रत्येक स्टेशन जे आहे साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. 5 मिनिटाच्या 5 अंतरावर, मिनिटात पोचलं पाहिजे. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज तुम्ही आत्ता जर इकडे स्टेशनकडे जाल तर तुम्ही 20 मिनिटाच्या आधी पोहोचणार नाही. आमची गाडी ठीक आहे जाईल, सायरन असल्यामुळे, ट्रॅफिक, रस्ते, ट्रॅफिकमुळे थोडेफार प्रॉब्लेम असतात, तरी पण आपली गाडी 5-6 मिनिटात पोचते. त्या पद्धतीने आम्ही स्टेशन बनवलेले आहेत. आता डोंबिवली पश्चिमेला एक फायर स्टेशन आहे, तेवढ्या अंतरात पार करतं ते. त्याच्यानंतर एक डोंबिवली पूर्वेला आहे सावळाराममध्ये, ते स्टेशन परिसर किंवा आजूबाजूचा परिसर. त्याच्यानंतर ग्रामीण भागासाठी आमचं पल्लावाला फायर स्टेशन आहे. त्याच्यानंतर कोळशेवाडी पश्चिमेला, पूर्वेला तिथे एक फायर स्टेशन आहे. इथे एक आहे कल्याण पश्चिमेला, एक टिटवाळ्याला आहे. अशी 6 स्टेशन आहेत. भविष्यात आमचे 4 स्टेशन अजून येतील, वाढतील. बरं, पण आता महापालिकेची जी, जसं आपण म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी सिस्टीम आहे ती सारखी चेक केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपलं लक्षात येतं की ती वॉल बंद आहे किंवा त्या ठिकाणी बरोबर हे नाही, त्याचं चेकिंग केलं पाहिजे. तर तसं जे महापालिकेची व्यवस्था आहे तसं तुमचं इंटरनल चेकिंग, इन्स्पेक्शन तुमची असतात का या सगळ्या ह्याच्यात तुमच्या ज्या आमच्याकडे? किंवा मॉक ड्रिल आपण म्हणू शकतो. आम्ही मॉक ड्रिलचं तर आम्ही, तुम्ही बोलवा, महापालिका आव्हान करते नेहमी, तुम्ही बोलवा, आम्ही तुमचं स्वतः मॉक ड्रिल होतं का? आम्ही स्वतः ऑडिट करतो की स्वतः ऑडिट? हां, स्वतः ऑडिट करतो आम्ही. आता स्वतः चालू केलं ऑडिट.
नाही तुम्हाला स्वतः दुसरं थर्ड पार्टी चेक नाही, थर्ड पार्टी पण आहे, पण आम्ही स्वतः पण करतो. अच्छा. आता सध्या तरी आम्ही स्वतः पण करतो, थर्ड पार्टी पण आहे. थर्ड पार्टीने समजा इन्स्पेक्शन केलं तरी मग माझा अधिकारी जाऊन पुन्हा बघतो हे खरंच पूर्ण आहे की नाही. समजा त्याने बी फॉर्म दिला आम्हाला, हां. तो बघण्याचं काम माझं आहे की बघायला पाहिजे ते जाऊन, तो खरोखरच जाऊन त्यांनी काम केलेलं आहे की नाही हे सुद्धा आम्ही बघतो. कडे आजच्या घडीला मनुष्यबळ बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी आहे, 220 आहे. हे त्याचं स्टँडर्ड काय, कितीला किती असलं पाहिजे असं आहे? हे फायर स्टेशन लोकसंख्येवरती आहे ना ऑर्डर. माझे फायर स्टेशनच 6 आहेत. तर फायर स्टेशन बनले की अजून आमचे वाढत जातील. आता नव्याने भरती होणार आहे. पण आता किती गरज किती आता तुम्हाला सध्या? कुठले? आता जी आता फायर स्टेशन 4 यायला पाहिजेत. 4 आहे आता. 4 यायला ते आता आम्हाला एक पलावा देतं बनवून. अच्छा. पलावाले बनवून देतात. महापालिका एक अजून आम्हाला नितिवलीला एक विचार आहे आमचा, एक जुना आमचीच महापालिकेचीच इमारत आहे, हां. त्याच्यामध्ये एक फायर स्टेशन चालू करतो. ते सध्या तरी 2 चालू होती, म्हणजे 8 तरी होतील आपल्या एक 2-4 महिन्यात. पुरेसं पाणी जे लागतं ते पाणी कसं काय आपल्याकडे आहे? पुरेसं पाणी त्याला? आणि आमच्याकडे आता आमच्या गाडीमध्ये एक सर्व फायर स्टेशनच्या गाड्या पकडल्यात 1,10,000 लिटर पाणी आमच्या गाडीमध्ये आहे. अच्छा. आजच्या घडीला पूर्ण गाड्या पकडल्या तर. आता ज्या तुम्ही गाड्या म्हटलं ना घेतल्यात नवीन, ते 10,000 लिटरचे आहेत. आमच्या असं लक्षात आलं आहे की बरेचसे बिल्डर जे आहेत ते जेव्हा इमारत परवाना घेतात, बिल्डिंग कम्प्लिशन घेतात, त्यावेळेला ज्या विशेषतः हाय राईज बिल्डिंग आहेत त्यांनी त्या ठिकाणी फायरच्या दृष्टीने सगळी रचना करून द्यायला पाहिजे त्या ठिकाणी. परंतु एक तर काय होतं की ती रचना करत नाहीत पूर्ण, आणि तसंच ते थोडंसं प्रेशर आणायचा प्रयत्न करा तुमच्यावर म्हणा किंवा महापालिकेच्या याच्यावर, किंवा आम्हाला अशीच परमिशन द्या, म्हणजे जरी अपुरं काही असलं त्या ठिकाणी तरी त्या. जसं उदाहरणार्थ आपण ते हे बघतो की जर रेस्क्यूचं हे द्यायला पाहिजे ते पुढच्या साईडला द्यायला पाहिजे बिल्डिंगच्या पुढच्या साईडला. का तर तुमची गाडी पुढे उभं राहील आणि तिकडनं तिकडे लगेच खाली करता येतं ना, म्हणजे उतरवता येईल लगेच. मागच्या साईडला दिलं तुमची गाडी तिथे जाऊ शकणार नाही इमारतीची. त्यामुळे असं काही तुमच्यावर ह्या लोकांचं काही प्रेशर, किंवा आता सध्या बिल्डर लोकांचं काय स्थिती आहे? सेफ्टीच्या बाबतीत कोणीही तडजोड करत नाही. तुमच्याकडे माहिती आहे चुकीचे आहे, कोणी अशी तडजोड करत नाही. आणि काम झालेलं असेल तरच त्याला NOC दिली जाते. आणि कुठल्याही पद्धतीचं असं कोणी दबाव आणणे वगैरे हा काही नाही, कारण प्रत्येकाला जीव हा प्रिय आहे. त्याच्यामुळे त्या बिल्डरला जीव प्रिय नाही ना, त्याला नाही. हे करायचं आहे. नाही, असं गैरसमज आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हां. हे बघा. हां. बघा. बरोबर आहे. काय हे डिटेक्टर आहे. हां. स्मोक डिटेक्टर. स्मोक डिटेक्टर. हे बघा आहे. तर असं काही नाही. असं कोणी एवढी मोठी बिल्डिंग बांधतात तर ते एवढी सिस्टीम लावायला त्यांना काय? कल्याणात असे हाय राईज बिल्डिंग किती आहे? आणि त्या ठिकाणी तुम्ही आता असं म्हटलं मगाशी सांगत होतात 270 आहेत आतापर्यंत. हां, मग त्या ठिकाणी आता किती जणांचं तुम्ही कशी आता ती रचना केली ना त्या ठिकाणी जाऊन सगळं पूर्ण बघायचं वगैरे, ती कशी रचना लावली? आमचे अधिकारी आहेत ट्रेनिंग झालेले, ते स्वतः जातात. हां. आमचे हे अधिकारी जातात. बरोबर आहे. आणि काही ठिकाणी जनजागृतीसाठी आम्ही ज्या लायसन एजन्सी आहेत हां, त्यांना पण हे केलेलं आहे. पण आता त्यांनी जे काय बिल्डिंग त्या केलं पाहिजे कुठल्या मॅनेजमेंटने केलं, ते जर का नाही केलं तर महापालिका त्याच्यावर काही कारवाई करू शकते का? किंवा तुमचं फायर ब्रिगेड अग्निशमन याच्यामध्ये एक आहे की तुम्ही त्यांचं ऐकत नसतील हां तर तुम्ही त्यांचं पाणी कट करू शकता, पाणी कट करू शकता, लाईट कट करू शकता. अच्छा. हां, पण तशी काय वेळ येत नाही. करतात. हां, करतात, बऱ्यापैकी करतात. कारण जनजागृती होणे गरजेचं आहे. लोकांना वाटतं कुठे आग लागते मग कशाला खर्च करायचा, ही मानसिकता आहे लोकांची. पण आता जेव्हा घटना बघतात, आता बऱ्यापैकी स्वतः लोक येतात आमच्याकडे की आमचं ऑडिट करून द्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नुकतंच व्हॉर्टेक्स इथे एक 7 मजल्यावरती आग लागली, मोठ्या प्रमाणात आग लागली. आणि अशा प्रकारच्या आगी खूप बिल्डिंगमध्ये लागत आहेत. तर त्या संदर्भात नेमकं कशामुळे आग लागली आणि आग न लागण्याकरता काय केलं पाहिजे, ॲज ए आर्किटेक्ट म्हणून काय व्यवस्था करावी लागते त्या ठिकाणी,
ह्याच्याकरता आपण जनवाणीतर्फे श्री इथले प्रसिद्ध आर्किटेक्ट संदीप पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी याविषयी आपलं मत आणि काय केलं पाहिजे ते सांगावं. नमस्कार. कसं आहे की याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कोणताही आराखडा मंजूर करायचा असतो त्यावेळीच आम्हाला फायरची एक NOC लागते. म्हणजे रिक्वायर आमच्या अजून अशा 6 NOC असतात ज्या आम्ही सगळ्या NOC ज्या आहेत आमचे सर्वच आर्किटेक्ट जे आहेत हे काहीतरी मॅनेजमेंट करून घेत असतात. काही आर्किटेक्ट आहेत फार प्रामाणिकपणे NOC घेतात, परंतु काही वास्तुविशारद असे आहेत की ते मॅनेज करून घ्यायला, कारण त्यांचे प्लॉट लहान असतात. सर्वात पहिले गडबड होती की मार्जिन आम्हाला रिक्वायर असतो. एकदा स्पेशल बिल्डिंग असेल तर 6 मीटरची मार्जिन हवी असते, पण तिथे सुद्धा लोक ती मार्जिन कमी कशी करता येईल, ती 5 मीटर किंवा 4 मीटरला कशी आणता येईल असेही लोक प्रॅक्टिस करतात. 3 मीटर मार्जिन जी आहे, 24 मीटरच्या खाली जर बिल्डिंगची हाईट असेल तर त्याला मिनिमम 3 मीटरची मार्जिन लागते. त्या 3 मीटरच्या याच्यामध्ये लोक 2 मीटरला पण लोक प्लॅन पास करत जातात. तर सर्वात प्रथम आमचा वास्तुविशारद जो असतो तो याच्यात गडबड करतो, मार्जिनचा लफडा करतो. सर्वच नाही, काही प्रमाणात काही वास्तुविशारद आहेत. आणि त्यावेळी जेव्हा तो NOCला जातो तेव्हा NOCला गेल्यानंतर त्या फायर ऑफिसरला तो त्या मानाने कन्व्हिन्स करायला जातो की बाबा बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला आवश्यक असतात त्या ठेवणार नाही. म्हणजे आम्हाला मीटर रूम कुठे असला पाहिजे, आम्हाला फायर डक कुठे असले पाहिजे, आम्हाला सर्व्हिस डक कुठे असले पाहिजे, आमचं टोटल ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर आमची ओव्हरहेड टँकचे स्टोरेज कॅपॅसिटी किती असली पाहिजे, अंडरग्राऊंड स्टोरेजची वॉटर कॅपॅसिटी किती असली पाहिजे, आम्हाला तशी इन्स्ट्रक्शन तिकडनं दिले जातात, तशा NOCमध्ये नमूद केला जातो. परंतु आम्ही ते फायर ऑफिसर सांगतो त्या प्रकारे आम्ही ते फॉलोअप करत नाही. म्हणजे फायरच्या बाबतीत जी सुरुवात जी असते ती वास्तुविशारदपासून सुरुवात होतं. म्हणजे वास्तुविशारद आणि बिल्डर बोलतो की हमको कैसे भी करो आप उसको NOC लाके दो. मग त्यामुळे आम्ही त्या गडबडी करायला जातो आणि मग आम्ही सर्वच असं आहे की लोकांच्या जीवाशी खेळल्यासारखं आम्ही करतो. आणि फायर ऑफिसरला साईट व्हिजिट करायला लागतात, का फायर ऑफिसरही त्यांच्या पद्धतीत काम करतात, पण कळत न कळत त्यांच्याकडनंही कुठेतरी काय गोष्टी राहिल्या जातात. परंतु सर्वप्रथम जेव्हा आम्ही प्लॅन बसवतो तेव्हा आम्हाला त्या प्लॅनमधल्या सगळ्याच गोष्टी दिसत असतात. म्हणजे जसं आहे की आता एखादा रॅम्प बसवायचा आहे, तर रॅम्प बसवायचा असेल तर तो कंपाऊंडपासून 6 मीटरची मार्जिन सोडून आम्ही बसवला पाहिजे. परंतु अशाही काही गोष्टी आता KDMCमध्ये झाल्यात की रॅम्प कंपाऊंडला जोडून, म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी जी आहे ही प्रॉपरली त्या बिल्डिंगच्या राऊंडमध्ये फिरली पाहिजे. ती फायर ब्रिगेडची गाडीच फिरत नाही आहे. म्हणजे जिथे 6 मीटर पाहिजे 5 मीटर असल्यामध्ये मग ते फायर ब्रिगेडची गाडी जात नाही. आणि ज्या साईडला टर्निंग येते तिथे मिनिमम 9 मीटर असलं पाहिजे त्या गोष्टी. त्यानंतर आमचा जो फायर ब्रिगेडचा जो पाईप असतो तो होझिल पाईप जो असतो तो हा साधारण 30 मीटर लांबचा असतो. म्हणून एखाद्या ते होझिल जिथे कनेक्शन दिला जातो तिथून कोणत्याही रूमचा शेवटचा रूम हा 30 मीटरच्या वरती नसावा. पण असे कितीक रूम आहेत की त्या 30 मीटरच्या रेंजच्या बाहेर जातात. त्याच्यामुळे मग आग लागली तर पाहिजे तसा फायर ऑफिसरला त्याच्यामध्ये प्रोटेक्शन देता येत नाही. आणि बिल्डिंगही तेवढी त्यांच्या त्या पद्धतीने असतं. कारण असं होतं की आम्हाला सगळ्या गोष्टी फायरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कराव्या लागतात, त्या आम्ही करत नाही. आणि अनेकदा ती फायर सिस्टमसुद्धा वर्क होत नाही, कारण बिल्डरचे पैसे वाचवायचे असतात, आर्किटेक्टला त्यांचा प्लॅन लवकर पास करून घ्यायचा असतो. मग ह्या गोष्टीमुळे काय होतं की ही फक्त आम्हाला लवकर प्लॅन पास करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे ह्या सर्वांच्या निष्काळजीपणामुळे याचा भूदंड आग लागल्यानंतर तिथल्या राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. मागे सर्वोदयला जी आग लागली 90 फीट रोडला, तिथेही तो कोडाच राहिला की ती बाबा आग कोणामुळे, म्हणजे तिथे दोषी वास्तुविशारद होता, बिल्डर होता की फायर ऑफिसर होता, हे जर कोणाला त्याचं क्लेरिफिकेशन झालंच नाही. जेव्हा की अशा वेळेला त्याचं क्लेरिफिकेशन होऊन लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे की कुठे कमी पडतो. आता जी वर्टेक्सला आग लागली त्याला काही कारणं अशी की ती जास्त हाईट होती, तेवढ्या हाईटच्या आपल्याकडे एकच गाडी आणि ती गाडी त्यावेळीच मेंटेनन्समध्ये असल्यामुळे तिचा वापर करता आला नाही आणि ठाण्यावरनं गाडी यायला आपल्याला 3 तास लागले. त्यामुळे ती आग खालच्या फ्लोअरवरनं वरच्या अजून 2 फ्लोअरला आग लागली. तिथली फायर सिस्टम ती त्या पद्धतीने महानगरपालिकेचं म्हणणं होतं की ती
त्या पद्धतीने वर्केबल नव्हती. सोसायटीचं म्हणणं की आमची फायर सिस्टम चांगली होती, मग तरी पण एवढी आग कशी काय लागली. तर या अशा बऱ्याच गोष्टी असतात की आग लागल्यानंतर आपण एकामेकाला दोष देत राहतो. परंतु मी ॲज अ वास्तुविशारद म्हणून म्हणेल की सर्वस्व जबाबदारी जी असते ती खरं म्हणजे वास्तुविशारदची असते. कारण आम्ही जेव्हा प्लॅन करतो तेव्हा आम्ही सर्व लोकांच्या सेफ्टीचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही स्वतःहून त्या गोष्टीचे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की स्टेअरकेसची प्रत्येक स्टेअरकेसला हा FRD म्हणजे फायर रेसिस्टंट डोअर हा असला पाहिजे. ते आम्ही त्याचं प्रिकॉशन घेतला पाहिजे. बऱ्याच गोष्टी असतो आम्ही फायर ऑफिसरच्या रिलेशनमुळे आम्ही प्लस मायनस करायला जातो, पण ते करत असताना आम्ही लोकांच्या जीवाशी खेळतो हे सुद्धा आम्हाला आढळून येतो किंवा समजून येतो. म्हणून आम्ही लोकांनी त्याचा प्रिकॉशन्स घेऊन त्या गोष्टी केल्या पाहिजेत.